पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत. 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि प्रचारक असं कारण आहे की गेल्या 50 वर्षात असं उदाहरण दाखवून द्या की 2-2 वेळा आमदार होण्याची वेळ आली असताना पक्षानं सांगितलं म्हणून माघार घेतली. असं एखादं उदाहरण तुम्ही महाराष्ट्रामध्ये सांगा. आता त्यांनी ठरवलं सांगितलं मी यावेळेला असाच उभा राहणार, आम्ही माग आहे, पण गप्प बसणार आहे म्हणलं तर आमची तक्रार आम्ही मालकाला बसू देणार नाही, उभाच राहावं लागेल यावेळेला. कारण आमच्यावरती फार अन्याय होतो जर आमचा आमदार नसेल तर. म्हणजे आम्ही आमदार करायचं आणि पुन्हा त्यांच्याकडे आम्ही जायचं असं चुकीचं होतं. आणि त्या मतदान तुम्ही बघितले एवढं इमोशनल मतदान असताना सुद्धा केवळ मालकामुळं तुमचे अवचाडे आले. काय त्यांनी केलं नंतर आमच्या मालकाचं किंवा लोकांचं किती आम्हाला त्रास झाला असेल आमच्या पार्टीला किंवा परिवाराला, हे यासाठी आम्ही मालकाकडे विनंती आहे. काय विकास कामाच्या वेळेला आम्हाला तिथं गृहीत धरलं नाही किंवा एखादं काम मालकाने कुठल्या योजना सांगितल्या असतील तर त्यांनी स्वतःच योजना राबवल्या गेल्या. आपल्याला संधी द्यायची आणि त्यानंतर 24ला परिचारकांना संधी द्यायची. नेत्याने आम्हाला सांगितलं एवढ्या वेळी त्यांना संधी द्या. त्याचा अर्थ काय? मग ते म्हणतं की कमिटमेंट पाळत नाही. कोण अवतडे म्हणतात आणि कमिटमेंट झाले आणि योग्य वेळी जाहीर त्यांच्याकडनं जाहीर पुण्याच्या बैठकीत तुम्ही मालकांची बोलतो बैठक आहे त्यांनी सांगावं मी उत्तर देतो. पाटोळे परिवाराबाबत अवताडे हे रणनीती आखण्यास यशस्वी ठरत असं वाटतं. कशामुळं? त्यांच्या काही ज्या रणनीती असतील ते काय रणनीती? कुठल्या संदर्भात? रणनीतीवर कसली रणनीती? आम्ही पाठिंबा द्यायला म्हणून निवडून आले, कसली रणनीती? सध्या राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांवर विधानसभेतून कुणाला पाठवायचं यासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये हालचालींना वेग आलाय. 23 एप्रिल रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून 30 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील भाजप समर्थकांचे विधान परिषदेसाठी होणाऱ्या या निवडीकडे विशेष लक्ष लागलं असून त्याचं कारणही तसंच आहे. विधान परिषदेचे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाळ संपलाय आणि त्यांच्या जागी सोलापूर जिल्ह्यातून कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपकडून विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना निश्चितपणे संधी दिली जाईल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करतायत आणि त्यामागं कारणही तसंच आहे. 2021च्या पोटनिवडणुकीवेळी भाजपनं परिचारक यांना थांबण्यास सांगत आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. परिचारक यांचा आदेश मानत त्यांच्या समर्थकांनी आमदार आवताडे यांचा प्रचार केला. थोडक्या मताधिक्यानं का होईना आवताडे आमदार झाले. पुढे 2024 विधानसभा निवडणुकीवेळी मात्र यंदा काहीही झालं तरी माघार नाहीच अशी आक्रमक भूमिका माजी आमदार परिचारक समर्थकांनी मार्केट यार्ड येथे घेतलेल्या बैठकीत केली होती. केवळ मालकांमुळे आवताडे आमदार झाले, त्यांना एवढं मतदान कुठून आलं असा सवालही उपस्थित केला होता. आता विधान परिषदेच्या माध्यमातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली. अशातच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी कासेगाव येथील प्रचार सभेत बोलताना पंडित भोसले यांनी एप्रिल महिन्यात मालक आमदार आहेत असा गौप्यस्फोट केला होता आणि स्वतः प्रशांत मालकांनी ही माहिती कानात सांगितली आहे असं विधानही केलं होतं. त्यामुळे यंदा मालक आमदार होणारच अशी चर्चा परिचारक समर्थकांमध्ये होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे परिचारक यांना विधान परिषद मिळाली तर आमदार आवताडे यांना हॅट्रिक करण्याची संधी मिळू शकते असं समाधानही आवताडे समर्थक व्यक्त करू लागलेत.
आता भाजपचे वरिष्ठ नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी देणार का, हे पुढील 8 दिवसात स्पष्ट होणार आहे. आणि परिचारक यांनी पक्षादेश मानत 2 वेळेला केलेला त्याग विचारात घेतला जाणार का, याचीही उत्सुकता परिचारक समर्थकांना लागून राहिली आहे.